Welcome students. In last lecture we started another new topic that is solid state. Okay. तर आपल्याला माहिती आहे सॉलिड म्हणजे कोणते सबस्टन्सेस असतात. आपल्याला माहिती आहे मॅटर anything around us which has mass and occupy a space is called matter, and matter generally exists in three states: solid state, liquid state आणि gas state. ओके. त्यापैकी आपल्याला माहिती आहे सॉलिड सबस्टन्सेस म्हणजे कोणते. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं द सबस्टन्सेस विच हॅज डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम आर कॉल्ड ॲज अ सॉलिड. तुम्ही म्हणता मग लिक्विड म्हणजे काय, तर द सबस्टन्सेस विच हॅज डेफिनाइट व्हॉल्यूम बट डू नॉट हॅविंग डेफिनाइट शेप आर कॉल्ड ॲज अ लिक्विड्स. एक्झाम्पल वाटर, केरोसिन. आणि तिसरं गॅस, the substances which do not have definite shape and definite volume that are called as a gas. ओके. गॅसचे एक्झाम्पल O2 असेल, N2 असेल. आणि एक्झाम्पल द्यायचे राहिले सॉलिडचे, तो सॉलिडचे एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. ओके. तर सॉलिड म्हणजे काय, आपल्याला सॉलिड विषयी या टॉपिक मध्ये पाहायचं आहे. द सबस्टन्सेस, मग तो मार्कर पेन असेल, मग तो बोर्ड असेल, मग ती साखर असेल, मग ते मीठ असेल. ओके. तर किंवा खडी साखर असेल, ज्या ज्या सबस्टन्सेस मध्ये आपण पाहतो द सबस्टन्सेस विच हॅज अ डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम आर कॉल्ड ॲज अ सॉलिड्स. त्यानंतर आपण असंही पाहिलं की डिपेंडिंग अपॉन अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, कोणताही सॉलिड, लिक्विड किंवा गॅस हा जो सबस्टन्स असतो तो कशापासून तयार होतो, तर तो तयार होतो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स पासून. मग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात, तर ते ॲटम्स असू शकतात, ते आयन्स असू शकतात किंवा ते मॉलिक्युल्स असू शकतात. ओके. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. ओके. तर मी असं म्हणतो डिपेंडिंग अपॉन, आपण पाहिलं सॉलिड, लिक्विड किंवा गॅस हे तयार होतात ॲटम, आयन किंवा मॉलिक्युल पासून. ओके. जर आपण म्हटलं N2 गॅस तर ते 2 नायट्रोजन ॲटम पासून तयार होतं. ओके. आपण जर म्हटलं की एखादं क्रिस्टल, साखरेचं क्रिस्टल असेल तर C12H22O11 या छोट्या छोट्या युनिट पासून ते तयार होतं. ओके. या प्रकारे. तर चला, डिपेंडिंग अपॉन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. एक कोणता, क्रिस्टलाइन सॉलिड्स पाहिले आपण. कोणते, क्रिस्टलाइन सॉलिड्स. आठवतंय का, मी पहा डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो. ओके. हा बॉक्स म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड आहे असं आपण म्हणू. ठीक आहे. तर पहा, हे पहा आणि गोल काय काढतो, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स 1 2 3. ओके. नंतर 1 2 3, इथं 1 2 3. ही ठराविक अरेंजमेंट आहे. पहा आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इकडे 3 पार्टिकल, ह्या 3 पार्टिकलच्या वर 3 पार्टिकल, या 3 पार्टिकलच्या वर 3 पार्टिकल. म्हणजे ही जी पॅटर्न आहे याला आपण म्हणतो डेफिनाइट रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न. ओके. हे झालं. आणि हे कोणतं आहे, तर हा आहे क्रिस्टलाइन सॉलिड. हा कोणता आहे, तर क्रिस्टलाइन. ओके. आणि दुसरं मी म्हणतोय अमॉर्फस. दुसरं कोणतं म्हणतो, तर अमॉर्फस. जागा तेवढीच, पण इथं एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, इथं दुसरा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, इथं तिसरा, इथं चौथा. म्हणजे रॅन्डम अरेंजमेंट. मी काय सांगतो तुम्हाला लक्षात का, सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. ते टाइप्स कशानुसार, तर सॉलिड सबस्टन्स मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कशा पद्धतीने अरेंज केले त्यानुसार. ज्या ज्या सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न नुसार असतात त्यांना आपण म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड्स. कोणते सॉलिड्स, क्रिस्टलाइन सॉलिड्स. द सॉलिड्स इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट म्हणजे निश्चित, रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न आर कॉल्ड ॲज क्रिस्टलाइन सॉलिड्स. आणि जे सॉलिड सबस्टन्सेस असतात पण त्यांच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे विशिष्ट असे अरेंजमेंटनं अरेंज नसतात, ते रॅन्डमली अरेंज असतात. म्हणजे
हा पार्टिकल इथं आहे तर दुसरा इथंच असावा असं काय नाही, तो इथंही असू शकतो. ओके, एखादा इथंही असू शकतो. मग ही जी अरेंजमेंट झाली या प्रकारच्या अरेंजमेंटला रॅन्डम अरेंजमेंट असं म्हटलं जातं. आणि ज्या सॉलिड मध्ये रॅन्डम अरेंजमेंट असते, बेसिस्ड अरेंजमेंट असते कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची, त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो अमॉर्फस, नो फॉर्म. ज्यांना फॉर्म नाही, ज्यांना शिस्त नाही, त्यांना बेसिस्ट असं म्हणतो. तर ज्या सॉलिड मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कसे पण अरेंज केले जातात, एक इकडं एक तिकडं, तर त्यांना आपण म्हणतो अमॉर्फस सॉलिड्स. आणि जिथं ज्या सॉलिड मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे ठराविक डिस्टन्स नुसार ठराविक जागेत व्यापले जातात, त्याला आपण म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके, तर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे क्रिस्टलाइन सॉलिड्सचे एक्झाम्पल कोणते आहेत. तर तुमच्या समोर एक्झाम्पल आहे NaCl मीठ, KNO3 पोटॅशियम नायट्रेट, क्वार्ट्ज, किंवा आणखीन दररोजच्या दैनंदिन जीवनातले एक्झाम्पल साखर. साखरेचं क्रिस्टल तुम्ही पाहिलेलं आहे, तरी मला दाखवावं लागतं. ओके, तुम्ही पाहू शकता. ओके, तुमच्या सोबत सध्या आहे, घरी आहे तुमच्याकडे. ठीक आहे, साखर, साखर असेल, मीठ असेल, किंवा आणखी एक तुम्हाला सबस्टन्स दाखवायला आणलाय, खडी साखर आहे. कोणती इतर खडी साखर आपल्याला माहित आहे. ओके, ही खडी साखर. हे काय आहेत, तर हे आहेत क्रिस्टलाइन सॉलिड्स. का सांगतो तुम्हाला, त्याचं कारण आपल्याला इथं डिस्टिंग्विश करायचं आहे. त्यानंतर अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल कोणते आहेत, तर अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल रबर. काय तर रबर, झिगझॅग, इलास्टोमर्स, रबर आहे. त्याचबरोबर प्लास्टिक, कोणतं तर प्लास्टिक, तुम्हाला माहिती आहे हा चेंडू प्लास्टिक पासून तयार झालाय. त्याचबरोबर ही टॉय खेळणी आहे, ही पण काय आहे तर प्लास्टिक. हा चेंडू असेल किंवा ही टॉय असेल, हे कशाचे एक्झाम्पल आहेत, अमॉर्फस. रबर, प्लास्टिक, किंवा ज्या कोनिकल फ्लास्क मध्ये साखर घेतलेली आहे, ही साखर, हा जो फ्लास्क आहे तो कशाचा आहे, ग्लास पासून तयार झाला आहे. म्हणून ग्लास पण कशाचं एक्झाम्पल आहे, तर ग्लास पण एक्झाम्पल आहे अमॉर्फस सॉलिडचं. त्यांचं आपल्याला डिस्टिंग्विश पाहायचं आहे. काय पाहायचं आपल्याला, डिस्टिंग्विश पाहायचं आहे. ओके, चला, 2 मार्कासाठी प्रश्न असतो किंवा तुम्हाला कुठंतरी याच्यावरती MCQ विचारला जातो, म्हणून त्या दृष्टीने आपण पाहूया. डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स. ओके, मार्कर पेन प्लास्टिक हे अमॉर्फस आहे. तर चला इथे पाहू आपण काय सांगतात. पण पहा, हे ऑलरेडी कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये झालेले आहेत, तरी पण आपण पुढे जात आहोत घेऊन. क्रिस्टलाइन सॉलिड्स चे पॉइंट आणि अमॉर्फस सॉलिड चे पॉइंट पाहूया. पहिला पॉइंट, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव डेफिनाइट कॅरेक्टरिस्टिक जिओमेट्रिकल शेप. कसा असतो की डेफिनाइट कॅरेक्टरिस्टिक जिओमेट्रिकल शेप. म्हणजेच तुम्ही इथं पाहू शकता, हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे वेल मॅनरनं अरेंज असतात, म्हणूनच यांना विशिष्ट असा आकार असतो. यांना मात्र विशिष्ट असा आकार नसतो. ठीक आहे. इन क्रिस्टलाइन सॉलिड्स दे हॅव डेफिनाइट कॅरेक्टरिस्टिक जिओमेट्रिकल शेप. इकडे मात्र दे हॅव इरेग्युलर शेप. त्यांना कसा आहे तर इरेग्युलर शेप आहे. ते रॅन्डमली त्यांच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे रॅन्डमली अरेंज्ड असल्या कारणानं त्यांना कोणताही असा विशिष्ट असा शेप नसतो. ओके, लक्षात ठेवा. मग पहिला पॉइंट तुम्ही असंही म्हणू शकता, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव्हिंग डेफिनाइट शेप. पहा, क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव्हिंग डेफिनाइट शेप आणि अमॉर्फस सॉलिड्स डू नॉट हॅव डेफिनाइट शेप. असाही पॉइंट तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन अ डेफिनाइट. constituent particles are arranged in a definite repeating pattern in solid state crystalline मध्ये. ओके, इथं constituent particles are not arranged in a definite repeating pattern. तुम्ही इथंच पाहू शकता 1 2 3 1 2 3 1 2 3. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये constituent particles हे कसे असतात, they arranged in definite रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न. इथं तसा पॅटर्न आहे का, इथं नाही, आपल्या मनचाच पॅटर्न आहे. ओके, रॅन्डम. ओके, इथं आपण म्हणू शकतो इन अमॉर्फस सॉलिड कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर नॉट अरेंज्ड इन डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. हा दुसरा पॉइंट. त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड्स आर कॉल्ड ॲज ट्रू सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड्स कसे असतात तर ट्रू सॉलिड्स. यांच्यामध्ये अरेंजमेंट बरोबर असल्यानं याची रिजिडिटी असते, इथं मात्र रिजिडिटी नसते. आणि
त्यांना काय म्हणतो आपण, अमरफॉस सॉलिड्स आर कॉल्ड ॲज सुपर कूल्ड लिक्विड्स. पहा, सुपर कूल्ड लिक्विड्स. तुम्हाला एमसीक्यू साठी येऊ शकतं, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. तर एक्झाम्पल लक्षात ठेवा, KCl, NaCl, KNO3, क्वार्ट्ज. ओके, कोणतं तर क्वार्ट्ज असं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि अमरफॉस सॉलिडला दुसरा शब्द कोणता आहे, तर लिक्विड सबस्टन्सेसला जर आपण कूल केलं तर त्यांचं कन्व्हर्जन सॉलिड्स मध्ये होतं, म्हणून त्यांना सुपर कूल्ड लिक्विड असं म्हटलं जातं. काय, सुपर कूल्ड लिक्विड. त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो, शार्प असतो. का शार्प असतो, त्याचं कारण तुम्हाला मी सांगतोय की त्यांच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे व्यवस्थित अरेंज असतात. एका विशिष्ट पॉइंटला आपण त्यांना हिट केलं तर डेफिनाइट टेम्परेचरलाच ते मेल्ट होतात. त्याचं कारण आहे अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. आणि अमरफॉस सॉलिड्स डू नॉट हॅव डेफिनाइट मेल्टिंग पॉइंट, म्हणजे यांचा मेल्टिंग पॉइंट कसा नसणार आहे, शार्प नसणार आहे. हा एक पार्टिकल, दुसरा एक पार्टिकल, हा एक पार्टिकल, दुसरा एक पार्टिकल, इथं दोन जवळ आहेत, इथं दोन दूर आहेत, आणि म्हणून टेम्परेचर व्हेरिएशन येतो. अमरफॉस सॉलिड्स हे डेफिनाइट टेम्परेचरला मेल्ट होत नाहीत आणि क्रिस्टलाइन सॉलिड्स मात्र डेफिनाइट टेम्परेचरला मेल्ट होतात. हा पॉइंट झाला. ओके, हे झाला, हा झाला. नंतर दीज सॉलिड्स हॅव झाला, हे पण झालं. दीज सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक, अनिसोट्रॉपिक इन नेचर. ते आपल्याला पॉइंट पाहायचाच आहे. कोणते, क्रिस्टलाइन सॉलिड्स क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक इन नेचर. तुमच्या समोर डायग्राम मी काढलेले आहे, हे पहा. मी असं तुम्हाला सांगू शकतो, ही जी डायग्राम आहे, ओके, ही जी डायग्राम आहे, हा जो बॉक्स आहे तुमच्यासाठी सांगतोय पहा. तर आपण जर म्हटलं हे NaCl सॉलिड आहे, कोणतं, NaCl, आणि तुमच्या माहितीसाठी हा जो मोठा ग्रुप आहे, हा जो मोठा सर्कल काढलाय, हे Na+ म्हटलं, हे Cl म्हटलं, हे Na+ म्हटलं, हे Cl म्हटलं, तसं हे Na+, हे Na+, हे Na+, हे Na+, हे Cl, हे Cl, हे Cl, पुन्हा इकडं Cl. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या डायरेक्शनला जर पाहिलं तर या डायरेक्शनला सर्वचे सर्व कोणते ॲटम्स आहेत. मी तुमच्या माहितीसाठी जर असं म्हटलं, मोठे हे पार्टिकल Na+ चे आहेत आणि छोटे पार्टिकल Cl- चे आहेत असं जर म्हटलं, तर या डायरेक्शनला जर तुम्ही पाहिलं तर सर्व Na चेच पार्टिकल्स आहेत. ओके, या डायरेक्शनला जर पाहिलं तर सर्व Cl चेच पार्टिकल आहेत. आणि म्हणून या डायरेक्शनला फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, या डायरेक्शनला फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, तिरप्या डायरेक्शनला फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या. त्याचं कारण इथे NaCl अशी अरेंजमेंट येते. अनिसोट्रॉपिक इन नेचर म्हणजे काय, ज्या सॉलिड्स मध्ये आपण वेगवेगळे जर आपण पाहिलं, वेगवेगळ्या डायरेक्शनला जर आपण फिजिकल प्रॉपर्टीज मोजल्या तर त्या वेगवेगळ्या येतात. अशा सबस्टन्सेसला अनिसोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हटलं जातं. दीज सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक इन नेचर. आणि अनिसोट्रॉपिक इन नेचर का आहे त्याचं पुढे तुम्हाला एक लक्षात येणारच आहे. त्याचं कारण ह्या डायरेक्शनला Na चे ॲटम आहेत, या डायरेक्शनला Cl चे ॲटम आहेत. Na च्या प्रॉपर्टीज वेगळ्या, Cl च्या प्रॉपर्टीज वेगळ्या, आणि NaCl सॉल्टच्या प्रॉपर्टीज वेगळ्या. एवढंच लक्षात ठेवा. सध्या क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक इन नेचर. आणि अमरफॉस सॉलिड्स आता कोणते आहेत, तर हे जे आहेत तर हे अमरफॉस आहेत. अमरफॉस सबस्टन्सेसला कोणत्याही डायरेक्शन जर तुम्ही मोजलं तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल चिटकूनच असतात आणि म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्याच असतात. इथंच एवढं आपल्याला म्हणायचंय की अमरफॉस सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक इन नेचर. कोणतं नेचर आहे, आयसोट्रॉपिक इन नेचर. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक इन नेचर आणि अमरफॉस सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक इन नेचर. त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव लॉंग रेंज अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. आणि इकडं दे हॅव शॉर्ट रेंज अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. जसं क्रिस्टलाइन सॉलिड जर आपण पुढे काढलं तर पुढं ही अरेंजमेंट कशी असणार आहे, तर ती रेग्युलर असणार आहे. रेग्युलर अरेंजमेंट ही कोणामध्ये असते, क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये. तर अमरफॉस मध्ये मात्र याच्यामध्ये काय असणार, तर बदल होणार आहे. ते कंटिन्यूअस तशाच प्रकारे ॲटम्स राहत नाहीत. ओके, तर चला इथे आपण म्हटलं दे डू नॉट हॅव, कोणाला, अमरफॉस सॉलिड्स डू नॉट हॅव
रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न, मग त्यांच्यात कोणती पॅटर्न असते? दे हॅव शॉर्ट रेंज अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. क्रिस्टलाइन सॉलिड्स एक्झाम्पल NaCl असेल, KCl असेल, KNO3 असेल, क्वार्ट्ज असेल. इथं अमरफॉसचे एक्झाम्पल रबर असेल, प्लास्टिक असेल, ग्लास असेल. ओके, आपल्याला हेही माहिती आहे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस जर आपण कट केले, ते जर आपण विथ द हेल्प ऑफ नाईफ, ओके लक्षात ठेवा, जर क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आपण कट केले तर त्यांचे दोन इक्वल हाफ होतात आणि ते जे सरफेसेस असतात, कटलेले जे भाग असतात ते स्मूथ असतात. ते कसे असतात? तर स्मूथ असतात. म्हणून असं म्हणतो when crystalline substances cut they give smooth surfaces. आणि इकडे तुम्ही म्हणू शकता when amorphous substances cut they give irregular surfaces. they give irregular surfaces म्हणजे वाकडे तिकडे ते कटलेले असतात किंवा त्यालाच खडबडीतनेस देखील आपण म्हणतो. ओके, क्रिस्टलाइन सबस्टन्सेस म्हणजे खडबडीत असतात, अमरफॉस म्हणजे गुळगुळीत असतात. ओके, हे झालं डिस्टिंग्विश विषयी. कोणतेही 4 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता पुढचा पॉइंट आपण पाहूया. टर्म आहेत, काही इम्पॉर्टंट टर्म आहेत, थोडक्यात पण महत्वाच्या टर्म. ओके, इम्पॉर्टंट टर्म आपण पाहूया. पहिली अनिसोट्रॉपी. कोणती पाहिजे आपल्याला? अनिसोट्रॉपी. अनिसोट्रॉपी ही फेनॉमेनॉन किंवा ही प्रॉपर्टी कोण दाखवतं? तर क्रिस्टलाइन सबस्टन्सेस दाखवतात. एवढं लक्षात ठेवायचं. अनिसोट्रॉपिक इन नेचर कोण असतात? तर क्रिस्टलाइन सॉलिड्स. आणि आयसोट्रॉपिक इन नेचर कोण असतात? तर अमरफॉस सॉलिड्स असतात. आता ही अनिसोट्रॉपिक म्हणजे काय? ओके, अनिसोट्रॉपिक म्हणजे काय? तर पहा, मी असं म्हणतोय हे जे आहे किंवा ह्याला काढण्यासाठी वेळ जास्त लागतो, म्हणून म्हणजे काढण्यासाठी वेळ लागतो म्हणून मी काय केलेलं तर लवकर अगोदर काढून घेतलंय. तर हे पहा, हे असं सांगतोय की हे जे गोल आहेत, हे जे मोठे गोल आहेत, हे मोठे गोल म्हणजेच आपण म्हणूया Na चे पार्टिकल, Na+ चे पार्टिकल थोडक्यात महत्वाचं. आणि हे छोटे छोटे म्हणजे आपण म्हणूया Cl- चे. सांगण्याचा दृष्टिकोन मला फक्त सांगायचा आहे, खरंच Na+ आणि Cl- आहे असं नाही, की जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात त्यांच्यामधले मी अरेंजमेंट सांगतोय. हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, हे आयन्स आहेत, हे आपण म्हणू हे पॉझिटिव्ह आयन्स आहेत. चला, पॉझिटिव्ह आयन्स आहेत. कोणते? तर पॉझिटिव्ह आयन्स. आणि हे निगेटिव्ह आयन्स आहेत. हे काय? तर निगेटिव्ह आयन्स. किंवा चला यांना मी निगेटिव्ह आयन्स म्हणतो मुद्दाम. त्याचं कारण असं आहे की जे आयन्स आहेत इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्यांची साईज वाढते. हे निगेटिव्ह आयन्स आहेत, थोडक्यात सांगतोय. हे निगेटिव्ह आयन आणि हे पॉझिटिव्ह आयन्स. हे कोणते? तर पॉझिटिव्ह आयन्स. हे निगेटिव्ह आणि हे काय? तर पॉझिटिव्ह. ओके, तर आपण असं म्हणूया की हे जे मोठे बॉल आहेत ते म्हणजे Cl- आहेत आणि छोटे हे Na+ आहेत असं गृहीत धरा. मी का साईज बद्दल माहितीये का? सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, त्याने इलेक्ट्रॉन लॉस केलाय म्हणून ते छोटे छोटे आपण Na+ दाखवूया. आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे आणि 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे त्याची साईज मोठी असणार आहे Na पेक्षा नक्कीच, म्हणून मी त्याला साइन चेंज केलं. तर हे Cl- आहेत आणि हे छोटे छोटे Na+ आहेत असं गृहीत धरा. ओके, तर पहा, हे झालं, हे काढले. हे क्रिस्टल आहे. हे काय आहे? तर क्रिस्टलाइन सॉलिड मधलं एक क्रिस्टल आहे. क्रिस्टल म्हणजे काय? तर क्रिस्टल म्हणजे युनिट सेलनं एकत्र होऊन जे मोठं तयार होतं त्याला क्रिस्टल असं म्हटलं जातं. साखरेचा जो खडा आहे तो पण काय आहे? तो पण क्रिस्टल आहे. किंवा तुम्हाला मी दाखवतोय ही खडी साखर, हे काय आहे? तर हा क्रिस्टल आहे. काय आहे? तर क्रिस्टल. तुम्ही इथं पाहू शकता. ओके, तर यामध्ये आपण जर पाहिलं तर चला तुम्हाला मी मोडून ते काढून दाखवतो, पण त्यात थोडासा वेळ जातो. हे पहा, किंवा चला ठीक आहे, हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मोठे आहेत, हे बारीक आहेत, हे मोठे, हे बारीक, हे मोठे. ठीक आहे, अरेंजमेंट ही तुमच्या समोर आहे. तर अनिसोट्रॉपी म्हणजे काय? तर क्रिस्टलाइन सॉलिड्स वेगवेगळ्या डायरेक्शन जर मोजले त्यांच्या प्रॉपर्टीज, कोणकोणत्या प्रॉपर्टीज? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. तर ह्या साइडनं जर आपण मोजले, हा ऍक्सिस काढला आणि या ऍक्सिसला जर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स मोजलं तर ते वेगळं येणार आहे. ओके, इथं जर आपण रेष काढली आणि ह्या डायरेक्शनला जर आपण प्रॉपर्टीज मोजल्या तर त्या वेगळ्या येतील, कारण इथं सर्व Cl- आयन लाईन मध्ये आलेले आहेत, इथं Na+ लाईन मध्ये आलेले आहेत. आणि जर तिरप्या तिरप्या डायरेक्शन जर आपण प्रॉपर्टीज मोजल्या तर मात्र एक Cl- एक Na+, एक Cl- एक Na+, म्हणजेच
कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स वेगवेगळे आहेत. कसे तर वेगवेगळे. चला, अनिसोट्रॉपी म्हणजे काय? ओके, अनिसोट्रॉपी म्हणजे काय? द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स टू चेंज values of physical properties when measured in different directions is called anisotropy. क्रिस्टलाइन सॉलिडच्या प्रॉपर्टीज जर आपण वेगवेगळ्या डायरेक्शनला जर मोजल्या तर त्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या येतात आणि याच गुणधर्माला अनिसोट्रॉपी असं म्हणायचं असतं. त्या का वेगळे येतात तेही आपण पाहूया. ओके, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स टू शो व्हॅल्यूज ऑफ चेंज व्हॅल्यूज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज when measured in different directions is called as anisotropy. त्यानंतर the anisotropy in crystalline solid arises काय ते पहा, arises because the composition of solid changes with direction. खरं का पहा बरं. समजा आपण म्हटलं या डायरेक्शनला कंपोजिशन काय झाले, फक्त Cl आयन आहेत. मी जर तुम्हाला असं म्हटलं ही पोझिशन अशा प्रकारे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोणाचे असतात, NaCl चे आहेत असं म्हटलं, त्यातले हे जे मोठे गोल काढले तर हे Cl- आणि छोटे जर Na+ असतील तर आपण या डायरेक्शनला जर फिजिकल प्रॉपर्टी मोजल्या तर ती वेगळी येईल, कारण या लाईनला या डायरेक्शनला फक्त Cl- आयन कव्हर झाले आणि जर या डायरेक्शनला आपण फिजिकल प्रॉपर्टीज मोजल्या तर इथं फक्त Na+ कोणते Na+ आयन कव्हर झाले. तर मग यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आणि जर तिरप्या डायरेक्शन जर आपण फिजिकल प्रॉपर्टीज मोजल्या तर इथं Cl- इथं Na+, इथं Cl- इथं Na+, मग याच्या पण प्रॉपर्टीज कशा असतील तर वेगवेगळ्या. म्हणून आपण असं म्हटलंय द अनिसोट्रॉपी इन क्रिस्टलाइन सॉलिड इज अरायजेस बिकॉज द कंपोजिशन ऑफ सॉलिड चेंजेस विथ डायरेक्शन. तर हे खूप महत्त्वाचं आहे. का प्रॉपर्टीज वेगळ्या असतात त्याचं कारण composition of crystalline solid changes with change in direction. Crystalline solids have long range order. त्यांचे ऑर्डर कसे असते, लॉंग. Crystalline solids have long range order of regular pattern of arrangement in them. आणि आपल्याला माहिती आहे यांच्यातली अरेंजमेंट अशीच असणार आहे. हा Na ही Cl- पुढे Cl- असं इथं Na+, म्हणजे ही टप्प्याटप्प्याने अरेंजमेंट अशीच राहणार आहे. वरतीही तशीच आणि पलीकडेही अशीच राहणार आहे, इकडे पण अशीच राहणार आहे. डिफरंट टाइप ऑफ पार्टिकल्स काय सांगतो पहा, डिफरंट टाइप ऑफ पार्टिकल्स फॉल ऑन द वे ऑफ मेजरमेंट इन डिफरंट डायरेक्शन्स. हा पॉइंट थोडासा लक्षात घ्या. डिफरंट टाइप ऑफ पार्टिकल्स फॉल ऑन द वे ऑफ मेजरमेंट इन डिफरंट डायरेक्शन्स. तर या डायरेक्शनला वेगळेच पार्टिकल्स येतील, या डायरेक्शनला वेगळेच पार्टिकल्स येतील आणि तिरप्या डायरेक्शनला वेगळेच पार्टिकल्स येतील. जर आपण पुन्हा एखादी डायरेक्शन बदलली तर या डायरेक्शनला देखील अशा प्रकारच्याच फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळतील. ओके, देअरफॉर आणि म्हणून काय म्हणते पहा, देअरफॉर द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल प्रॉपर्टी, द मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू, द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल प्रॉपर्टी would not be identical along all directions. म्हणजेच वेगवेगळ्या डायरेक्शनच्या प्रॉपर्टी ज्या वेगवेगळ्या असतील आणि वेगवेगळ्या डायरेक्शनच्या प्रॉपर्टी ज्या सारख्या नसतील. का? बिकॉज कंपोजिशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, ओके, कंपोजिशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड चेंजेस विथ डायरेक्शन्स चेंजिंग देअर फिजिकल प्रॉपर्टीज. वेगवेगळ्या डायरेक्शनला पार्टिकल बदलल्यामुळे त्यांच्या व्हॅल्यू ज्या कशा असतील तर वेगळ्या असतील. तेच पुन्हा आता मोडून तुम्हाला मी काढतोय. ओके, थोडासा टाइम त्याच्यात जातो. पाहायचं ठीक आहे, पाहायचं ना. आपण जर म्हटलं हा एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, हा दुसरा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, हा तिसरा, हा चौथा, ठीक आहे. नंतर पुन्हा अशाच प्रकारचे इथं ओके हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. मी म्हटलं हे कोणते आयन आहेत, हे Cl आयन आहेत. कोणते, हे Cl आयन आहेत.
एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला द्यायला लक्षात ठेवा, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी ते देत आहे. हे Cl मायनस हे जे स्ट्रक्चर असतं का क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे असं असतं बा. हा ओके, हे युनिट सेल्स असतात. ह्या काय असतात तर युनिट सेल असतात. ह्या असतात युनिट सेल. ठीक आहे, त्यांच्यातली अरेंजमेंट आपण पाहतोय. इकडे आपण सरळ म्हणलं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, पण सर्व एकाच प्रकारचे असतील का? NaCl असेल तर हे पहा, हे Cl मायनस आहेत. हे कोणते आहेत? Cl मायनस. आता असं म्हणतो या Cl मायनस सोबत या Cl मायनस सोबत हा Na प्लस. लक्षात घ्या, हा Na प्लस, हा Cl मायनस, हा Na प्लस, हा Cl मायनस, याच्या समोर इकडं Na प्लस. असे रेग्युलर अरेंजमेंट. हा Cl मायनस यांच्यामध्ये Na प्लस. लक्षात घ्या, आता रेग्युलर अरेंजमेंट ही फक्त ह्याच डायरेक्शनला असेल का? नाही, ती कोणत्याही डायरेक्शनला पण रेग्युलर अरेंजमेंट असेल. हा Cl मायनस, हा Na प्लस, हा Cl मायनस, हा Na प्लस. ओके, तसं Cl प्लस, Cl मायनस, Na प्लस, Cl मायनस, इथं काय असेल तर Na प्लस. तसं Cl मायनस, इथं Na प्लस, इथं Na प्लस. आता प्रत्येक वेळेस काढावं असं नाही. नंतर इथं पुन्हा Cl मायनस, इथं काय तर Na प्लस. आता पहा, ह्या डायरेक्शनला आपण जर म्हटलं ही A आणि ही B, या डायरेक्शनला जर आपण फिजिकल प्रॉपर्टी मोजल्या तर Cl इथं Cl, इथं Cl, इथं Cl, तर Cl च्या अनुषंगाने त्या फिजिकल प्रॉपर्टीज येतील. मग ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा ते इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल, या डायरेक्शनला त्या फिजिकल प्रॉपर्टीज येतील. जर आपण या डायरेक्शन म्हणजे या लाईनच्या दृष्टीने जर आपण फिजिकल प्रॉपर्टी मोजल्या, तिला आपण म्हणूया CD. ओके, CD या डायरेक्शन जर फिजिकल प्रॉपर्टी मोजल्या तर या लाईनला कोणते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स येतील? तर या लाईनला फक्त येतील ते म्हणजे कोणते? Na प्लस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. Na प्लस च्या प्रॉपर्टीज वेगळ्या, Cl मायनस च्या प्रॉपर्टीज वेगळ्या. आणि जर आपण अशा प्रकारे ह्या डायरेक्शननं याला म्हटलं AB, याला म्हटलं CD आणि याला म्हटलं आपण EF, तर EF या लाईनला कोणते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स येतात? तर एक Cl मायनस, एक Na प्लस म्हणजे NaCl, हा NaCl, पुढे NaCl, त्याच्या पुढे NaCl, अशा प्रकारे. तर तिरप्या डायरेक्शनने फिजिकल प्रॉपर्टीज मोजल्या तर त्याच्यामध्ये एक Na प्लस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, दुसरा Cl मायनस येईल. ओके, जर या लाईननं आपण फिजिकल प्रॉपर्टी मोजल्या तर Cl मायनस, Cl मायनस, Cl मायनस, Cl मायनस अशा प्रकारचे आयन्स येतील. जर या इथं जर आपण फिजिकल प्रॉपर्टी मोजल्या Na प्लस, Na प्लस, Na प्लस, Na प्लस, आणि म्हणून वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे अरेंज असतात क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये. म्हणून त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या असतात. एवढंच लक्षात ठेवायचं. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनिसोट्रॉपिक इन नेचर असं म्हटलं तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन ड्यू टू द डिफरंट अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. अरेंजमेंट रिपीटिंगच असते, पण त्याच्यामध्ये येणारे जे पार्टिकल्स असतात ते वेगवेगळे असतात. त्यामुळं त्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या बदलतात आणि याच प्रॉपर्टी या बदलण्याच्या गुणधर्माला अनिसोट्रॉपिक असं म्हटलं जातं. ओके, आता अनिसोट्रॉपी झालं लक्षात तुमच्या. डिफरंट प्रॉपर्टीज असतात. कसे असतात तर डिफरंट प्रॉपर्टीज. थोडक्यात पहा, अनिसोट्रॉपी म्हणजे काय? डिफरंट प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन्स. ओके, डिफरंट डायरेक्शन्स. आणि आयसोट्रॉपी म्हणजे काय? आयसोट्रॉपी याच्या अपोजिट आहे. सर तुम्ही सांगितलं नाही, मी सांगणार आहे. पण आयसोट्रॉपी म्हणजे काय? तर आयसोट्रॉपी ही प्रॉपर्टी अमॉर्फस सॉलिड्स दाखवत असतात. आणि आयसोट्रॉपी याचा अर्थ कोणत्याही डायरेक्शनला जर तुम्ही फिजिकल प्रॉपर्टीज मोजल्या तर त्या सारख्याच येतात. त्या कशा येतात तर सारख्याच येतात. म्हणून मी असं इथं जसं आपल्याला डिफरंट प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन्स, तर मी असं म्हणेल सेम प्रॉपर्टीज in different directions. काय आहे ते आपण पाहूया. तर ही जी डायग्राम आहे कोणती, हे पहा, वेळ लागतो म्हणून मी अगोदर काढून ठेवलेली आहे. ठीक आहे, हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. हे काय तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. तरी तुमच्या लक्षात येण्यासाठी पुन्हा डबल काढतो मी. आता अमॉर्फस हे सॉलिड नाहीत का? आहेत. नाहीत का? तर आहेत. ओके, हे पहा,
हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. हे काय आहेत? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. आणि कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात? तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे ॲटम असू शकतात, हे आयन असू शकतात, हे मॉलिक्यूल असू शकतात. ओके, हे काय वेळ जातो काढण्यासाठी गोल 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 गोल. आपण काढत आहोत अमरफॉस सॉलिडची रॅन्डमली अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. ओके, चल इथे काय विशिष्ट असणार आहे काका? एवढा काय विशिष्ट नसणार आहे. ठीक आहे, चल. आयसोट्रॉपिक अगोदर पहा, आयसोट्रॉपिक त्या अगोदर मी असं म्हणतो पहा, मी जर म्हटलं आपण जर असा ऍक्सिस ओढला, असा ऍक्सिस ओढला, ओके पहा दिसतोय तुम्हाला, असा ऍक्सिस ओढला, ठीक आहे, या डायरेक्शनला सर्व सारखेच येतं. इकडे जसं मोठा आयन होता छोटा आयन, मोठा आयन छोटा आयन, तसं इथं आहे का? नाही. इथं सर्व कसे येतं? सारखे. या डायरेक्शनला पण सर्व कन्स्टिट्यूएंट पार्टिकल सारखेच. ओके, त्याचबरोबर आपण जर असं काढलं, अशी डायरेक्शन जर काढली, या डायरेक्शनला पण कन्स्टिट्यूएंट पार्टिकल सगळे सारखे. तिरपे काढले तरी सारखे, इकडे काढले तरी सारखे. ओके, तर आयसोट्रॉपी म्हणजे काय? द ॲबिलिटी ऑफ अमरफॉस सॉलिड, द ॲबिलिटी ऑफ अमरफॉस सॉलिड्स टू एक्झिबिट, पहा, द ॲबिलिटी ऑफ अमरफॉस सॉलिड टू एक्झिबिट आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज even though measured in different directions is called isotropy. कोणत्याही डायरेक्शनला, अशी डायरेक्शन काढली, अशी काढली, तिरपी काढली, अशी तिरपी काढली, तरी कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे सारख्याच प्रकारचे आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये मात्र फिजिकल प्रॉपर्टीज सारख्याच असतात. The ability of amorphous solids to exhibit identical means same physical properties even though measured in different directions is called isotropy. Amorphous solids ला isotropic in nature म्हटलं जातं. The property arises because, कशामुळे पहा, the properties arises because of no long range order of regular pattern ऑफ अरेंजमेंट. तर यांच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण, तिथं खंडित झालेली आहे, ही जी अरेंजमेंट आहे खंडित झालेली आहे. असं आहे का इकडे पुन्हा लाईन आहे का? नाही. इकडे लाईन आहे का? नाही. म्हणून इथं जर तुम्ही म्हटलं, इथं जर आपण पाहिलं, ही अशी डायरेक्शन काढली, नंतर ही अशी डायरेक्शन, ही तिरपी, यांच्यामध्ये पुढे लॉंग रेंज अरेंजमेंट नाही, हे थोड्याच जागेमध्ये त्यांची कन्सिस्टंटली असते. म्हणून द प्रॉपर्टी अरायजेस बिकॉज नो लॉंग रेंज ऑर्डर ऑफ रेग्युलर पॅटर्न ऑफ अरेंजमेंट इन देम अँड हेन्स द अरेंजमेंट इज इरेग्युलर अलॉंग ऑल द डायरेक्शन्स. कोणत्याही डायरेक्शन जर आपण पाहिलं, कोणत्याही डायरेक्शनला, ओके, आपण अशी डायरेक्शन घेतली, अशी घेतली किंवा अशी घेतली, तर ते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स थोड्याच वेळासाठी, थोड्याच जागेसाठी, थोड्याच वेळासाठी रेग्युलर असतात. मात्र त्याच्या पुढे काय असतं? तर त्यांच्या पुढे अब्सेंटी असते, त्यांची अब्सेंटी असते, आणि म्हणून त्या प्रॉपर्टीज थोड्याच जागेमध्ये त्या सारख्या असतात. Therefore, the magnitude of any physical property would be identical along all direction. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हे क्रिस्टलाइन आहे, हे अमरफॉस, इथं ह्या सर्व डायरेक्शनना फिजिकल प्रॉपर्टी सारख्या असतील. लक्षात? आयसोट्रॉपी नाही आलं एवढंच लक्षात ठेवायचं. आयसोट्रॉपी म्हणजे काय? सेम प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन्स प्रेझेंट इन अमरफॉस सॉलिड्स because it contain irregular arrangement. It contain irregular arrangement, म्हणजे they does not contain no long arrangement. Isotropy, the ability of amorphous solids to exhibit identical म्हणजे same physical properties in different direction is called as isotropy. The property is because no long, त्याचं कारण एवढं लक्षात ठेवा, because
नो लॉंग अरेंजमेंट, नो लॉंग रेंज ऑर्डर ऑफ रेग्युलर पॅटर्न किंवा नो लॉंग अरेंजमेंट ऑफ constituent particles, because no long range order of regular pattern of arrangement in them, and hence the arrangement is irregular. It's irregular म्हटलं का नाही, it is a irregular along all the directions. Therefore the magnitude of any physical property would be identical in all directions. इकडे पाहिलं तुम्ही, ह्या डायरेक्शनला नुसते Cl मायनस, या डायरेक्शनला नुसते Na+, या डायरेक्शनला Cl मायनस Na प्लस, Cl मायनस Na प्लस. आणि इथं जर पाहिलं कोणताही पॉईंट घेतला, इथं जर पॉईंट घेतला पहा, इथं जर पॉईंट घेतला तर आपण अशी रेष ओढली, आपण अशी जर रेष ओढली तर सर्व कसे तर सारखे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. नंतर वरून पाहिले तर आपण हे सगळे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल सारखे, तिरपे पाहिले तर सारखे, हे पाहिले तर सारखे, पण यांची मर्यादा आहे. हे नो लॉंग रेंज म्हणजे जास्त वेळासाठी त्यांची ऑर्डर नाहीये. हे थोड्याच जागेसाठी रेग्युलर असतात, हे थोड्याच पिरियडसाठी थोड्याच जागेमध्ये हे रेग्युलर असतात. यांची खंडित होते ती रेग्युलर अरेंजमेंट. आणि म्हणून थोड्याच जागेत आपण म्हणू शकतो जे सॉलिड असतात ते थोड्याच पार्टमध्ये, डाव्या साईडला जा, उजव्या साईडला जा, अप जा, डाऊन जा, तिरपं जा, कसंही जा, तर त्यांचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे चिटकून असतात, त्याचबरोबर ते रेग्युलर असतात थोड्या वेळासाठी. ओके, म्हणून सर्व डायरेक्शनला त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या सारख्या असतात. ओके, सो प्लीज नोट डाऊन दिस.